पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गात काहीशी घट झाली आहे। आज पहाटे 4 वाजता विसर्ग 24,277 वरून 18,414 क्युसेक करण्यात आला। नदीपात्रातले रस्ते अजूनही बंद आहेत। नदीपात्रात काही गाड्या अजूनही अडकलेल्या आहेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पुण्यातील खडकवासला धरणातून जो विसर्ग सुरू करण्यात आलाय तो 27,000वरून 17,000वर करण्यात आलाय आणि तरीही पुण्यातील नदीपात्रातली जी मुळामुठा नदी आहे ती दुथडी वाहताना दिसते आहे। नदीपात्रातले जे दोन्ही रस्ते आहेत ते अजूनही सुरू करण्यात आलेले नाहीये। मी झूम करण्याचा प्रयत्न करते आणि त्या तिन्ही गाड्या ज्या आहेत त्या अजूनही पाण्यात अडकलेल्या पाहायला मिळत आहेत। काल देखील अनेक गाड्या या संपूर्ण पाण्यात या नदीपात्रात अडकलेल्या बघायला मिळालं होतं आणि ते देखील आपण दाखवलं होतं। आज देखील तशीच काहीशी परिस्थिती आहे। पुण्यात सध्या पाऊस नाही, मात्र घाटमाथ्यावर काही प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मुळामुठा नदीत पाणी सोडलं जाते। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणं आहेत ती 99.83% भरलेली आहे आणि एक धरण काही प्रमाणात भरण्याचं बाकी आहे। पण जे आजूबाजूचा परिसर आहे नदीपात्रातला आणि या नदी पात्रातलं जे सांडव्यातला जो आजूबाजूचा परिसर आहे त्या संपूर्ण परिसराला सतर्कतेचा इशारा कालच देण्यात आला आहे। आज दिवसभरात नेमकी काय परिस्थिती होते, पावसाची काय स्थिती आहे त्याच्यावरून विसर्ग वाढवण्यात किंवा कमी करण्यात येईल असं पाटबंधारे विभागाने सध्या तरी सांगितलं आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे।